शासकीय सुप्रजनन चिकित्सेची साथ बाळाचे स्वप्न शक्य करण्यास देईल मदतीचा हात. अधिक माहितीसाठी संपर्क करा वैद्य तेजस्विनी समीर भाले यांच्या पुणे औंध बाणेर येथील प्रकृती क्लिनिकला. संपर्क 98-225-20-175. प्रकृती आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक, शास्त्रोक्त नाडी परीक्षा व स्त्री पुरुष वंध्यत्व निवारण केंद्र. श्रोतेहो नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या सत्रात आज आपण आयुर्वेदाबद्दल जाणून घ्यायचंय आणि हे बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रकृती आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक औंध येथील डॉक्टर समीर भाले सर. स्वतः MD आयुर्वेद आहेत आणि समीर भाले सरांनी अनेक पेशंट्सना यापूर्वी हाताळलेलं आहे. गेली अनेक वर्ष आयुर्वेदामध्ये ते काम करतायत. पंचकर्म याबद्दल ते आपल्याला या कार्यक्रमातून मार्गदर्शन करणार आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्ते सर, आजकाल आपण बघितलं तर आजकालची आपली बदललेली जीवनशैली असेल, वाढलेला ताण असेल, एकूणच कामाचा व्याप असेल आणि खाण्यापिण्याचा असेल, या सगळ्यामुळे बरेचसे आजार बळावताना दिसतात आणि या सगळ्यामध्ये आयुर्वेद खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं. हे नेहमीच आपण बघत आलेलो आहे, आत्ताही पाहतोय. याबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. आयुर्वेदामध्ये जे पंचकर्म सांगितलंय त्याबद्दल आणि आयुर्वेदाबद्दल. पंचकर्म म्हणजे काय या सगळ्याबद्दल. पंचकर्म हे आयुर्वेदातलं खूपच मोठी उपचार पद्धती आहे. पंचकर्म म्हणजे काय हे सांगण्याच्या अगोदर मी हे सांगू इच्छितो की आपण आजारी का पडतो किंवा कसं पडतो. आपल्या शरीरामध्ये आपल्या दैनंदिन जीवनशैलीमुळे, ऋतुबदलामुळे किंवा आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे, झोपेच्या सवयींमुळे काही शरीरात असे घटक तयार होतात जे आपल्याला आजारी होण्यास कारणीभूत होतात, ज्याला आयुर्वेदामध्ये दोष असं म्हणलं आहे किंवा एक सामान्य भाषेमध्ये लोकांना समजण्यासाठी म्हणून आम्ही त्याला टॉक्सिन्स म्हणून असं संबोधतो. हा जरी शास्त्रीय आणि परिपूर्ण शब्द नसला तरी सुद्धा लोकांना समजायला म्हणून सोपा पडतो. ज्यावेळेस हे टॉक्सिन्स आपल्या शरीरामध्ये आपल्या काही कारणास्तव साठत राहतात आणि एका विशिष्ट पातळीच्या वर गेले की आपल्याला आजार होतो आणि आपण रुग्ण म्हणून डॉक्टरांच्या समोर उपस्थित होतो. आता हे जे आजार झाल्यानंतर हे जे टॉक्सिन्स निर्माण होतात, हे टॉक्सिन्स आयुर्वेदानुसार दोन पद्धतीने तुम्ही कमी करू शकता. एक तर पोटातून औषधं देऊन ते जे काही टॉक्सिन शरीरात आहेत त्याच ठिकाणी ते दाबायचे किंवा त्या ठिकाणी त्यांना निष्क्रिय करायचं किंवा न्यूट्रलाइज करायचं. किंवा नंबर दुसरा आहे की जे साठलेले दोष आहेत, टॉक्सिन्स आहेत, हे तुम्ही शरीराच्या बाहेरच काढून टाका, जेणेकरून जे आजार निर्माण करणारे घटक आहेत ते शरीराच्या बाहेर गेलेत. ऑब्व्हियसली जो काही त्यातून निर्माण झालेला आजार आहे तो लवकर आटोक्यात येईल आणि रुग्णाला उपशय लवकर मिळेल. हा जो शरीराच्या बाहेर काढून टाकण्याचा प्रकार आहे त्याला शोधन असं आयुर्वेदात संबोधलं जातं. पंचकर्म हा शोधनाचा सर्वोत्तम मार्ग सांगितलेला आहे. यासाठी आयुर्वेदात पंचकर्माला अनन्यसाधारण महत्व दिलेलं आहे. पंचकर्म म्हणजे काय आहेत की 5 महत्वाच्या उपाय किंवा क्रिया सांगितलेल्या आहेत ज्यांनी आपल्या शरीरात झालेले बहुतांशी आजार हे आपल्याला लवकर आटोक्यात येतात आणि आपण त्यातून लवकरात लवकर बाहेर पडून ते रोग पुन्हा उद्भवू नये म्हणून आपण लवकर उपचार सुरू करू शकतो. अच्छा, याबद्दल तुमच्याकडून अजून जाणून घ्यायला आवडेल. पण त्याआधी श्रोतेहो, जीवनशैलीजन्य आजार जसे की मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉइड, ओबेसिटी, वंध्यत्व आणि इतर आजार, त्याचप्रमाणे पित्तविकार, पोटविकार, संधिविकार अशा आरोग्याच्या कोणत्याही तक्रारीसाठी आयुर्वेदिक उपचार करून घ्यायचे असतील तर संपर्क करा प्रकृती आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक औंध येथील डॉक्टर समीर भाले यांना. संपर्क 98-225-20-175, 98-225-20-175, 98-225-20175. पंचकर्माबद्दल तुम्ही सांगताय डॉक्टर समीर सर, पंचकर्माला आयुर्वेदात एवढं महत्व का दिलं गेलंय? मी जसं मगाशी तुम्हाला म्हणलं की आजारला कारणीभूत असणारे जे घटक आहेत ते तुम्ही एकतर औषधांनी दाबून टाका, नाहीतर शरीराच्या बाहेर काढून टाका. आता आयुर्वेदात पंचकर्माला महत्व का अशासाठी दिले त्याचं एक साधं उदाहरण दिले की तुम्ही कोणतीही गोष्ट जर दाबून टाकली, शरीरात सप्रेस केली, तर आज ना उद्या तुमच्या जीवनशैलीमुळे, ऋतुबदलामुळे, खाण्यापिण्याच्या सवयीमुळे ते पुन्हा दोष साठतील, टॉक्सिन्स पुन्हा निर्माण होतील आणि तुम्हाला पुन्हा आजार होण्याची शक्यता जास्त बळावते. पण ते जर तुम्ही पंचकर्मामार्फत जे काही टॉक्सिन्स आहेत, दोष आहेत, शरीराच्या बाहेरच जर काढून टाकले तर त्यातून निर्माण होणाऱ्या आजाराची शक्यता कमी होते, चान्सेस कमी होतात. ज्याला आपण रिलॅप्स म्हणतो, पुन्हा आजार उद्भवणं, ह्याला जे म्हणतो आपण रिलॅप्स, त्याचे चान्सेस कमी होतात. अजून एक उदाहरण आयुर्वेदात असं दिलंय की भांड आहे, त्यात पाणी साठलेलं आहे. आता हे भांड म्हणजे आपलं शरीर आहे आणि त्यातलं साठलेलं पाणी म्हणजे दोष आहे. आता तुम्ही ते भांड मोकळं करायचंय तर तुम्ही चमच्याने पाणी काढूनही घेऊ शकता, किंवा तेच भांड तुम्ही पूर्ण उलट करून टाकलं तर ते जे काही पाणी साठले ते लवकर बाहेर पडून जाईल आणि भांड मोकळं होईल. सेम
जे दोष आहेत तुम्ही चमच्याने बाहेर काढायचे आहेत का पंचकर्माचे उपचार करून शोधनाने एकदम शरीराची शुद्धी करून आजार लवकर आटोक्यात आणायचा आहे, हे आपण पंचकर्माच्या मार्फत अचीव करू शकतो. म्हणून पंचकर्माला खूप जास्त महत्त्व आयुर्वेद शास्त्रात सांगितलेलं आहे. आता मी जसं तुम्हाला म्हटलं की पुन्हा आजार उद्भवू नये म्हणून पंचकर्म उपयोगाला येतं, त्याच पद्धतीने एकदा आजार आपल्या पटकीने आटोक्यात आणायचा असेल तर पंचकर्म, ज्याला आम्ही अशुकारी किंवा क्विक चिकित्सा जी म्हणतो, औषधाने जर एखादा आजार बरा होण्यासाठी आपल्याला 2 महिने लागणार असतील तर पंचकर्म केलं तर आपल्याला 15 दिवसात आजार आटोक्यात आणता येऊ शकतो. म्हणून पंचकर्म हा उपचाराला खूप महत्त्व आयुर्वेद शास्त्रात दिलेलं आहे. याबद्दल अधिक जाणून घ्यायचंच आहे, पण त्याआधी श्रोते हो, जीवनशैलीजन्य आजार जसे की मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉइड, ओबेसिटी, वंध्यत्व आणि इतर आजार, त्याचप्रमाणे पित्तविकार, पोटविकार, संधिविकार अशा आरोग्याच्या कोणत्याही तक्रारीसाठी आयुर्वेदिक उपचार करून घ्यायचे असतील तर संपर्क करा प्रकृती आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक औंध येथील डॉक्टर समीर भाले यांना. संपर्क 98 225 20 175, 98 225 20 175, 98 225 20 175. आपण गप्पा मारतोय प्रकृती आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक औंध येथील MD आयुर्वेद असणारे डॉक्टर समीर भाले यांच्यासोबत. समीर सर, तुम्ही पंचकर्माबद्दल सांगताय. आता महत्त्वाचा प्रश्न राहतो तो म्हणजे हे कुणी करावं, त्यामध्ये पुन्हा कुणी, कधी आणि कसं करावं यालाही वेगवेगळे संदर्भ असू शकतात. जसं मी तुम्हाला म्हणालो, पंचकर्म ही शरीरातील दोष किंवा टॉक्सिन्स घालवण्यासाठी आणि रुग्णाला रोगातून बरं करण्यासाठीची उपचार पद्धती आहे. आयुर्वेदाचं प्रिन्सिपल किंवा मुख्य उद्देश सर्वांना माहितीच असेल की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम अतुरस्य विकार प्रशमनम. म्हणजे काय तर सर्वात तुम्ही तुमची जीवनशैली अशी ठेवा की तुम्ही आजारीच पडू नका, आणि जर आजारी पडले तर जे काही तुमच्या शरीरात दोष निर्माण होतील, रोग निर्माण होतील, त्याच्यासाठी म्हणून आयुर्वेदात उपचार पद्धती सांगितली आहे. तर पंचकर्मामध्ये काय आहेत की पंचकर्म ज्यावेळेस आयुर्वेदाच्या अनुषंगाने आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला 2 गोष्टीचा विचार करावा लागतो, एक क्युरेटिव्ह आणि दुसरं प्रिव्हेंटिव्ह. जसं मी म्हटलं की आयुर्वेदाचा मुख्य उद्देशच प्रिव्हेंटिव्ह आहे, आणि प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट्स मध्ये काय आम्ही विचार करतो पंचकर्म करताना की रुग्णाची प्रकृती काय आहे, त्याची जीवनशैली काय आहे, ऋतू कोणता आहे. प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट्स मध्ये काय असतं की रुग्णाच्या प्रकृती जे आहे त्या अनुषंगाने त्याला भविष्यात कोणकोणते आजार होऊ शकतात, त्याचा जीवनशैली काय आहे, त्या अनुषंगाने शरीरामध्ये कोणते दोष निर्माण होऊ शकतात, कोणते रोग बळावू शकतात, याचा अंदाज आपल्याला अगोदरच रुग्ण परीक्षण करून करता येतो. तर जर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात आल्या तर पंचकर्म त्यात कसं काम करतो, आम्ही रुग्ण परीक्षा करतो, त्याची जीवनशैली पाहतो आणि त्यातनं लक्षात आलं की ह्याला पुढे जाऊन हा आजार होऊ शकतो. ज्या पद्धतीने आपण गाडीचे सर्व्हिसिंग दर वर्षाला करतो त्याच पद्धतीने आपण जर वेळेस हे शरीरात साठणारे दोष जे आहेत जर शरीराच्या बाहेर काढून टाकले तर आजार उद्भवण्याची शक्यता मावळत जाते, कमी कमी होत जाते. तर ह्याला आपण प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट म्हणतो. उदाहरण सांगायचं झालं तर सपोज एक वात प्रकृतीचा रुग्ण आहे, तो प्रचंड व्यायाम करतोय, प्रचंड प्रवास करतोय, खाण्यामध्ये कोरडं, कमी तेलकट असलेलं, कमी स्निग्ध गुणाच्या गोष्टी घेतो आणि त्याच्या शरीरामध्ये वात वाढतोय, त्याच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये संधिवाताची हिस्ट्री आहे, तर आम्हाला लक्षात येतं की ह्या लोकांना पुढे जाऊन संधिवात होण्याची शक्यता आहे. मग ह्या लोकांना आपण काय सांगतो की तुम्ही पंचकर्मामधले बस्ती हा उपक्रम करा जो वातासाठी सर्वोत्तम सांगितलेला आहे. तर जर दरवर्षी त्या लोकांनी जर बस्तीचा उपक्रम केला तर त्यांना वातामुळे होणारे मणक्याचे विकार, स्पॉन्डिलायटिसचा त्रास, पोट नीट साफ न होणं, झोप नीट न लागणं, अशा स्वरूपाचे जे वाताचे विकार आहेत ते कमी होताना दिसतात. त्याचप्रमाणे आपण वमन आणि विरेचन हे कफासाठी आणि पित्तासाठी हे रुग्ण परीक्षण करू शकतो. आता पंचकर्मातला दुसरा आस्पेक्ट जो म्हणलं क्युरेटिव्ह, ज्यावेळेस रुग्ण आपल्याकडे येतो तर रुग्ण परीक्षण केल्यानंतर त्याला कोणते शरीरात दोष साठलेले आहेत, त्याला लक्षणं काय आहेत, त्या अनुषंगाने पंचकर्मातल्या वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्ष आणि नस्य यापैकी कोणतं आपल्याला करता येईल ह्याचा आम्ही विचार करतो. प्रत्येक वेळेस ऋतू पाहूनच कर्म केलं पाहिजे असं का नाही. रुग्णाची जर अवस्था असेल आणि रुग्णाला उपशय मिळण्यासाठी पंचकर्माची गरज असेल तर पंचकर्म कोणत्याही वेळेस करता येतं. अशा रुग्णांमध्ये पंचकर्म केल्यानंतर आजार लवकर आटोक्यात आणता येतो आणि त्याला औषधांची गरज कमीत कमी प्रमाणात लागते. म्हणून पंचकर्म हे आयुर्वेदात खूप महत्त्वाचं म्हणून सांगितलेलं आहे. श्रोते हो, आज आपण गप्पा मारल्या प्रकृती आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक औंध येथील डॉक्टर समीर भाले यांच्यासोबत. श्रोते हो, जीवनशैलीजन्य आजार जसे की मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉइड, ओबेसिटी, वंध्यत्व आणि इतर आजार, त्याचप्रमाणे पित्तविकार, पोटविकार, संधिविकार अशा आरोग्याच्या कोणत्याही तक्रारीसाठी आयुर्वेदिक उपचार करून घ्यायचे असतील तर संपर्क करा प्रकृती आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक औंध येथील डॉक्टर समीर भाले यांना. संपर्क 98 225 20 175, 98 225 20 175, 98 225 20 175.
आज वेळ झाली इथंच थांबण्याची. मनमोकळ्या गप्पाच्या पुढच्या भागात पुन्हा भेटूयात अशाच एका तज्ज्ञ व्यक्तीसोबत. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद. आयुर्वेदीय सुप्रजनन चिकित्सेची साथ बाळाचे स्वप्न शक्य करण्यास देईल मदतीचा हात. अधिक माहितीसाठी संपर्क करा वैद्य तेजस्विनी समीर भाले यांच्या पुणे औंध बाणेर येथील प्रकृती क्लिनिकला. संपर्क 98 225 20 175. प्रकृती आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक.